नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थवेद अर्थविचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण पोद्दार आपले या अर्थवेद अर्थविचार या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण MA अर्थशास्त्र भाग 1 सेमिस्टर फर्स्ट मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयातला पहिला भाग आपण विचारात घेणार आहोत. सिलेबसचा विचार केल्यानंतर आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. तत्पूर्वी आपल्याला कल्पना आहे की आपला हा MA चा कोर्स 2 वर्षांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यामध्ये MA पार्ट 1 आणि MA पार्ट 2. आपण MA पार्ट 1 मध्ये सध्या प्रवेश घेतलेला आहे आणि आता या MA पार्ट 1 चं 2 भागात विभाजन होतं. त्यामध्ये सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड हे असे 2 भाग MA पार्ट 1 मध्ये असतात. आता आपण MA पार्ट 1 सेमिस्टर फर्स्ट या सेमिस्टर फर्स्टचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. कालच्या तासामध्ये आपण या सेमिस्टर फर्स्ट मधला जो तिसरा कंपल्सरी पेपर आहे इंटरनॅशनल ट्रेड, या इंटरनॅशनल ट्रेडच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण काल सिलेबस विचारात घेतलेला आहे आणि आज आपण या इंटरनॅशनल ट्रेड या विषयाचा पहिल्या प्रकरणातला पहिला कंटेंट आपण अभ्यास करायला सुरुवात करतोय. तुमच्या प्रकरणाचं टायटल आहे ओव्हरव्ह्यू ऑफ क्लासिकल अँड मॉडर्न ट्रेड थेरीज, म्हणजे सनातनपंथीय आणि आधुनिक जे व्यापाराचे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचं अवलोकन या पहिल्या प्रकरणामध्ये करायचं आहे. परंतु अभ्यासक्रमामध्ये पहिला कंटेंट जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी सापेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा डेव्हिड रिकार्डोच्या सिद्धांतापासून तुम्हाला सुरुवात झालेली दिसून येते. परंतु डेव्हिड रिकार्डोचा सिद्धांत अभ्यासण्याच्या पूर्वी आपण खऱ्या अर्थानं या ॲडम स्मिथच्या सिद्धांताचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ॲडम स्मिथच्या सिद्धांत समजल्यानंतरच आपल्याला डेव्हिड रिकार्डोच्या सिद्धांताची तुलना करता येते. त्यानंतर हेक्चर ओलिन आहेत, सॅम्युएल्सन आहे, स्टॉपल सॅम्युएल्सन आहे, या अशा वेगवेगळ्या तज्ञांचे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भातले असणारे वेगवेगळे सिद्धांत या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम जर आपण पाहिलं, आपण या ॲडम स्मिथच्या निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, त्याला दुसरं नाव आहे केवळ लाभ सिद्धांत, याचा अभ्यास आपण सर्वप्रथम करणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापाराला खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक सैद्धांतिक आधार आहे. व्यापार कोठेही, कसेही आणि कधीही आपल्याला करता येत नाही, तर त्या व्यापार करण्याला एक सैद्धांतिक आधार असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शास्त्रीय आधारावर विचारात घेऊनच आंतरराष्ट्रीय व्यापार प्रामुख्याने केला जातो. 2 देशातील भिन्न परिस्थिती आंतरराष्ट्रीय व्यापारास खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरत असते. अनेक तज्ञांनी या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. त्या तज्ञांमध्ये अर्थशास्त्राचा जो जनक आहे ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांतापासून आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताचा अभ्यास करायला आपण सुरुवात करणार आहोत. तर ॲडम स्मिथ यांनी जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला, व्यापार कसा अस्तित्वात येतो आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोन्ही देशांना कसा लाभदायक ठरतो, हे आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून ॲडम स्मिथ यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन या त्याच्या ग्रंथामध्ये अनेक आर्थिक घडामोडींचा विचार मांडलेला आहे. त्यातच या व्यापाराच्या सिद्धांताची कल्पना सुद्धा त्यांनी विस्तारित स्वरूपात या त्याच्या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेली आहे. ॲडम स्मिथनं खऱ्या अर्थानं आपला व्यापाराचा सिद्धांत मांडत असताना व्यापारवादी जे विचारवंत होते, या व्यापारवाद्यांच्या विचारवंतांपेक्षा वेगळा विचार आपल्या
सिद्धांतामध्ये मांडण्याचं काम केलं. म्हणून ॲडम स्मिथनं व्यापारवादी विचारवंतांच्या वेगवेगळ्या घटकांवरती टीका करून आपला वेगळा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. मग त्याची मांडणी करत असताना ॲडम स्मिथ जी व्यापारवाद्यांनी संपत्ती म्हणजे तर आपण वेल्थ हा शब्द वापरतो, या संपत्तीचा अर्थच खऱ्या अर्थानं व्यापारवादी विचारवंतांना कळलाच नाही, असा ॲडम स्मिथचा खूप मोठा आरोप या व्यापारवादी विचारवंतावरती होता. म्हणजे या व्यापारवाद्यांनी संपत्ती, वेल्थ आणि खजिना या दोघातला खऱ्या अर्थानं जो संबंध आहे किंवा या दोघातला असणारा फरक आहे, हा फरकच कळला नाही. मग तो फरक कसा आहे, खऱ्या अर्थानं संपत्ती म्हणजे नेमकं काय, हे सांगण्याचं काम ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. तर ॲडम स्मिथ म्हणतात, खरी संपत्ती म्हणजे काय, तर एखाद्या देशातील उपभोगासाठी उपलब्ध असलेली वस्तू, त्यामध्ये टिकाऊ वस्तू असतील, नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि मानवी कौशल्य, हे खऱ्या अर्थानं त्या देशाची संपत्ती आहे. म्हणून ही मांडणी करत असताना व्यापारवाद्यांच्या संपत्तीच्या या विरोधी संकल्पना ॲडम स्मिथनं मांडून आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि ही याची मांडणी करत असताना ॲडम स्मिथनं खुल्या व्यापाराचा म्हणजेच मुक्त व्यापाराचा खूप मोठा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. आणि या मुक्त व्यापारामुळं विशेषतः श्रम विभागणी आणि विशेषीकरणामुळं देशांतर्गत संपत्तीत वाढ होते, असा विचार या ॲडम स्मिथनं मांडलेला होता. म्हणजे प्रामुख्यानं ज्या वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीत देशाला इतर देशांपेक्षा तुलनात्मक लाभ जर अधिक मिळत असतील, तर त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये तो देश विशेषीकरण करतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीच्या उद्देशाने तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे लाभ होण्याच्या दृष्टीने ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये अन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या निरपेक्ष लाभाच्या सिद्धांताची खऱ्या अर्थानं मांडणी केलेली आहे. या त्याच्या व्यापाराच्या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथ यांनी आपला व्यापार कसा अस्तित्वात येतो, तो कसा फलदायी ठरतो, दोन्ही देशाला लाभदायक कसा ठरतो, या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. मग हा सिद्धांत कसा आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता हा एवढा भाग आपल्याला प्रस्तावनेच्या माध्यमातून स्पष्ट करता येऊ शकतो. मग नेमका कुठला सिद्धांत ॲडम स्मिथनं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये मांडलेला आहे, तो सिद्धांत आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय. सिद्धांत काय आहे, प्रत्येक देश वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी नैसर्गिक साधन संपत्ती आणि उत्पादनाचे घटक अशा रीतीने वापरात आणेल की उत्पादित वस्तूंचा उत्पादन खर्च किमान पातळीवर राहून कमाल उत्पादन आणि निरपेक्ष लाभ प्राप्त होईल व त्याचा परिणाम जागतिक उत्पादन वाढवून आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होईल, अशा प्रकारचा सिद्धांत, निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत या ॲडम स्मिथनं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात मांडलेला आहे. आता हा सिद्धांत जर आपण पाहिला तर आपल्याला या सिद्धांतामध्ये काय दिसून येतं की जो प्रत्येक देश वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी त्या देशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आणि उत्पादनाचे घटक तो देश अशा रीतीने वापर करेल की त्यांच्या उत्पादित वस्तू करण्याचा जो उत्पादनाचा खर्च आहे, हा कमीत कमी राहून जास्तीत जास्त उत्पादन करेल. आणि याच्यातूनच म्हणजे कमीत कमी उत्पादनाचा खर्च येऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढवून त्या देशाला निरपेक्ष लाभ प्राप्त होईल आणि एकंदरीत जागतिक उत्पादनात देखील वाढ घडून येईल, असा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत या ॲडम स्मिथनं मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो.
म्हणजे ॲडम स्मिथ ज्या वस्तू आता ह्या प्रामुख्यानं आपला विचार मांडत असताना ॲडम स्मिथ असं म्हणतो, की कुठल्याही शहाणा व्यक्ती की ज्या वस्तू उत्पादित करणं हे खरेदी करण्यापेक्षा अधिक महाग पडत असेल, तर त्या वस्तू तयार करण्याचा प्रयत्न न करणं हे प्रत्येक सुज्ञ कुटुंब प्रमुख करत असतो. म्हणजे आपल्या कुटुंबात जर आपण पाहिलं, की ॲडम स्मिथ असं म्हणतात, की प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारचं तत्व अवलंबलं जातं, की ज्या वस्तू उत्पादित करणं हे खरेदी करण्यापेक्षा जर अधिक महाग पडत असेल, तर त्या वस्तू तयार करण्याचा प्रयत्न न करणं हे कोणत्याही शहाण्या सज्ञ कुटुंब प्रमुखाचं लक्षण असतं. तशाच प्रकारचं देशाचं देखील आहे. तशाच प्रकारचं काय आहे? देशाचं देखील आहे. असा प्रकारचा विचार या ॲडम स्मिथनं मांडलेला आहे. आता हे कुटुंब प्रमुखाचं जे उदाहरण त्याने दिलेलं आहे, त्यासाठी त्याने एक वेगळं उदाहरण देऊन देखील ॲडम स्मिथनं आपला कशा प्रकारचा हा निरपेक्ष खर्च लाभ प्राप्त होतो, यासाठी त्याने एक उदाहरण दिलेलं होतं. ॲडम स्मिथ म्हणतो, की शिंपी स्वतःच्या चपला म्हणजे एक लक्षात घ्या, आता ऐका उदाहरण त्यांचं खूप महत्वाचं उदाहरण आहे. शिंपी स्वतःच्या चपला स्वतः शिवत नाही, तर त्या चांभाराकडून विकत घेईल आणि चांभार स्वतःचे कपडे स्वतः न शिवता तो शिंप्याकडून शिवून घेईल. अशा प्रकारचं व्यवहार हे देशांतर्गत व्यवहार आपल्याला होत असलेले दिसून येतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की शिंपी कपडे शिवण्याचं काम करत असतो आणि ते शिंप्याने कपडे शिवता येतात, म्हणून आपल्याला चप्पल पण शिवता येईल, असा विचार करून चप्पल शिवण्याला घेतला, तर त्यासाठी त्याला लागणारा वेळ, त्यासाठी लागणारा उत्पादनाचा खर्च हा चांभारापेक्षा जास्त येईल. कारण चांभाराचं कौशल्य कशात आहे? चप्पल शिवण्यामध्ये आहे आणि शिंप्याचं कौशल्य कशामध्ये आहे? त्याचे कपडे शिवण्यामध्ये आहे. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो, की शिंपी स्वतःच्या चपला स्वतः शिवत नाही, तर तो चांभाराकडून विकत घेतो आणि चांभार त्याला चप्पल शिवता येतं म्हणून तो कपडे शिवत नाही, तर तो काय करतो? स्वतःचे कपडे स्वतः न शिवता तो शिंप्याकडून शिवून घेईल. अशा प्रकारचं जसं व्यवहार ह्या देशांतर्गत घटकांमध्ये कुटुंबामध्ये होत असतात, तशाच प्रकारचे व्यवहार हे प्रत्येक देशांमध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये विचारात घेतले जातात. म्हणजे प्रत्येक देश अशा प्रकारचे निर्णय घेत राहतात, की ज्या वस्तू उत्पादन कमी खर्चात व मोठ्या प्रमाणात करणे नैसर्गिक आणि मानवी श्रमशक्तीच्या सहाय्याने शक्य आहे, अशा वस्तू उत्पादित करणे म्हणजे आपल्या देशात उत्पादित करेन आणि त्या वस्तू दुसऱ्या देशाला निर्यात करेन आणि ज्या वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित करणं महाग असेल, परवडत नसेल, तर त्या अशा वस्तू दुसऱ्या देशाकडून आयात करेल. अशा प्रकारे या दोन देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. हा सिद्धांत मांडण्याचं काम या ॲडम स्मिथनं केलेलं आहे. आता या सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना वेगवेगळी त्यांनी गृहीतकं विचारात घेतलेली आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत ॲडम स्मिथ मांडत करत असताना त्यांनी एकूण 5 गृहीतकांचा विचार केलेला आहे. या 5 गृहीतकांच्या आधारे आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यातलं पहिलं गृहीतक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केवळ 2 देश सहभागी आहेत. म्हणजे व्यापार केवळ 2 देशांमध्येच होतो आहे, असं त्यांनी पहिलं गृहीतक विचारात घेतलेलं आहे. दुसरं गृहीतक त्यांनी सांगितलं, की व्यापारामध्ये केवळ 2 वस्तूंचाच समावेश आहे. असंही दुसरं गृहीतक त्यांनी विचारात घेतलेलं आहे. आणि तिसरं गृहीतक आहे, उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन कौशल्य, हे जे उत्पादनाचे घटक आहेत, या उत्पादनाच्या घटकांपैकी श्रम हा एकमेव उत्पादनाचा घटक त्यांनी आपला सिद्धांतामध्ये विचारात घेतलेला आहे. चौथं गृहीतक आहे, दोन्ही देशामध्ये
मुक्त व्यापार अस्तित्वात आहे. म्हणजे जे दोन व्यापारामध्ये सहभागी देश आहेत, या दोन्ही देशामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे, सरकारी निर्बंध किंवा सरकारी सवलत अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या अडथळे आणि सवलती देण्याचं काम दोन्ही देशातील सरकार करत नाहीत. म्हणजेच व्यापार कसा आहे, मुक्त आहे, असं त्यांनी गृहीत विचारात घेतलेलं आहे. आणि शेवटचं गृहीत काय, त्यांनी 10 दिवसाची श्रमसंख्या विचारात घेतलेली आहे. 10 दिवसाची श्रमसंख्या विचारात घेऊन उत्पादनाचा खर्च किती येतो, किती उत्पादन होतं, या 10 दिवसांच्या श्रमांच्या संख्येच्या साह्यानं किती वस्तूंचं उत्पादन दोन्ही देशामध्ये होतं, ते त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. असे एकूण या 5 गृहीतकांच्या आधारे आपला निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत मांडण्याचं काम ॲडम स्मिथ करतो. हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, हे आपण सांगितलेले आहे. 2 देश विचारात घेतलेले आहेत, 2 वस्तू विचारात घेतलेल्या आहेत. आता 2 देश कोणते आहेत ते आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून दिसेल. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तक्त्यामध्ये 2 देश आपण विचारात घेतलेले आहेत. एक आहे भारत आणि दुसरा आहे श्रीलंका. तसंच दुसरं गृहीतक होतं, 2 वस्तू विचारात घेतलेल्या आहेत. आपण विचारात घेतोय एक कापूस आणि दुसरा आहे रबर. हे 2 वस्तू आपण विचारात घेतलेल्या आहेत. आणि या 2 देशामध्ये 2 वस्तूंच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये 10 दिवसांच्या श्रमसंख्येच्या साह्यानं हे 2 देश दोन्ही वस्तूंचं उत्पादन कशा प्रकारचं घेतात हे आपल्याला या पहिल्या तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे भारत 10 दिवसांच्या श्रमसंख्येच्या साह्यानं 200 मात्रा कापसाचे उत्पादन करू शकतो, किंवा या 10 दिवसांच्या श्रमसंख्येच्या साह्यानं 100 मात्रा रबराचं उत्पादन करतोय. म्हणजे भारतानं त्याच्याकडे असणारे जे 10 दिवसाचं श्रमसंख्या आहेत, त्या सर्वच्या सर्व श्रमसंख्या जर त्यांनी कापसाच्या उत्पादनासाठी वापरल्या तर तो कापूस 200 मात्रा इतकं घेतोय. आणि जर 10 दिवसाचं श्रमसंख्या विचारात घेऊन रबराचं उत्पादन जर घेतलं तर तो 100 मात्रा इतकं रबराचं उत्पादन घेतोय. त्याचप्रमाणे श्रीलंका देखील 10 दिवसांच्या श्रमसंख्येच्या साह्यानं 100 मात्रा कापसाचं उत्पादन घेते आणि तसेच 200 मात्रा रबराचं उत्पादन करतो. हे आपल्याला या तक्त्यामध्ये दिसून येतं. म्हणजे एकूण उत्पादन, जागतिक उत्पादन या दोन्ही वस्तूंच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर ही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पूर्वीची स्थिती अशा प्रकारची आहे. म्हणजे कापसाचं उत्पादन जर पाहिलं जागतिक लेवलवरती, सध्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2च देश आहेत, भारत आणि श्रीलंका. या भारत आणि श्रीलंकेमध्ये कापसाचं एकूण उत्पादन किती होत आहे, 300 मात्रा इतका होत आहे. आणि दुसरं रबराचं उत्पादन देखील किती मात्रा होतंय, 300 मात्रा आहे. म्हणजे जागतिक एकूण उत्पादन जर आपण पाहिलं, जागतिक एकूण उत्पादन किती होत आहे, फक्त 600 मात्रा इतकं होत आहे. अशा प्रकारे आपल्याला या तक्त्यामध्ये दर्शवलेलं आहे. आता या तक्त्यावरून आपल्याला अशा प्रकारचं दिसून येतं की भारताची नैसर्गिक अनुकूलता आणि कुशल श्रमबळ यामुळे कापसाचे उत्पादन हे श्रीलंकेपेक्षा निम्म्या खर्चात करता येतं. आणि श्रीलंकेला नैसर्गिक अनुकूलतेमुळे आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कुशल श्रमबळामुळे रबराचे उत्पादन हे भारतापेक्षा निम्म्या खर्चामध्ये करता येतं. हे आपल्याला या तक्त्याच्या आधारे देखील स्पष्ट करून सांगता येतं. समजा भारतानं असं केलं, भारतानं जर आपले उत्पादन, जे उत्पादन आहे, जे नगसंख्या आपण 10 दिवसाची श्रमसंख्या विचारात घेतलेली आहे, भारताने जर आपले उत्पादनाची जी साधनं आहेत, श्रम ही जी उत्पादन साधन त्यांनी एकच विचारात घेतलेलं आहे, ही आपली उत्पादनाची साधने रबर निर्मितीच्या ऐवजी, कारण रबर किती मात्रा होते, फक्त 100 मात्रा होते, जास्त काय उत्पादन होते भारतामध्ये, कापसाचं उत्पादन 200 मात्रा होते. म्हणून भारतानं जर आपली सर्व उत्पादन घटकांची साधने रबर वस्तूचं उत्पादन घेण्याच्या ऐवजी कापूस उत्पादनासाठी जर वापरले आणि श्रीलंकेनं जर दोन्ही वस्तूंच्या तुलना जर केली तर श्रीलंकेनं आपले सर्व उत्पादन घटक
कापूस उत्पादनाचे घटक वापराच्या ऐवजी त्यांनी रबर वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जर वापरले तर साहजिकच या दोन्ही वस्तूंचं उत्पादन भारतामध्ये कापूस आणि श्रीलंकेमध्ये रबर या दोन्ही वस्तूंचं उत्पादन हे दुपटीनं वाढू शकतं असा विचार या विशेषीकरणाच्या माध्यमातून ॲडम स्मिथनं विचारात घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी पुढच्या तक्त्यामध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर जर भारतानं नैसर्गिक अनुकूलता आणि कुशल श्रमबळाच्या वापरामुळं कापसाचे उत्पादन करण्यासाठी जर त्यांनी आपलं सर्व उत्पादन घटक जर वापरले रबराचं उत्पादन घेण्याच्या ऐवजी तर भारतात कापसाचं उत्पादन किती होईल 400 मात्रा इतकं होईल. आणि श्रीलंकेनं त्यांच्याकडे असणारी नैसर्गिक अनुकूलता आणि कुशल श्रमबळ हे कापसाच्या उत्पादनाच्या ऐवजी रबराच्या वस्तू उत्पादनासाठी जर वापरले तर रबराचं उत्पादन देखील किती होईल 400 मात्रा इतकं होईल. अशा प्रकारे एकूण जर आपण पाहिलं एकूण उत्पादन हे 600 मात्रावरून 800 मात्रा इतकं वाढेल. जागतिक उत्पादनात वाढ होईल. ही व्यापारानंतरची स्थिती निर्माण होऊ शकते असा विचार या ॲडम स्मिथनं मांडलेला पाहायला दिसून येतो. म्हणजे भारत आणि श्रीलंकेनं नैसर्गिक अनुकूलता लक्षात घेऊन जर विशेषीकरण केलं तर कापसाचे उत्पादन हे 300 मात्रावरून 400 मात्रा आणि रबराचे उत्पादन 300 मात्रावरून 400 मात्रा असे एकूण 600 वरून 800 मात्रा इतकी एकूण उत्पादनात वाढ होईल आणि दोन्ही देशांना निरपेक्षरित्या लाभ प्राप्त होतो हे आपल्याला या तक्त्याच्या आधारे दिसून येईल. आता या उदाहरणावरून जर आपण पाहिलं भारत श्रीलंकेपेक्षा कमी उत्पादन खर्चात कापसाचं उत्पादन करतोय आणि श्रीलंका व श्रीलंकेला कापूस निर्यात करतो. त्याच वेळी श्रीलंका आपले सर्व श्रमबळ रबरासाठी खर्च करून रबराचं उत्पादन वाढेल आणि भारताला रबराची निर्यात करेल. त्यामुळे भारताला रबर स्वस्तात मिळेल तसंच श्रीलंकेला कापूस स्वस्तात प्राप्त होऊ शकेल. अशा प्रकारे या दोन्ही देशांमध्ये या दोन्ही वस्तूंचा व्यापार लाभदायकरित्या घडून येऊ शकेल हा विचार या ॲडम स्मिथनं निरपेक्षरित्या मांडलेला आपल्याला पाहावयास येतो. तर ही एक तक्त्याच्या आधारे व्यापारानंतरची स्थिती कशी आहे हे त्यांनी सांगण्याचं काम केलं. हे सांगत असताना या निरपेक्ष खर्च लाभाचे काय परिणाम होतात म्हणजे कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ प्राप्त होतात हेही त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि हे सांगत असताना तुमच्या लक्षात येईल की निरपेक्ष खर्च लाभ किंवा केवळ लाभ हा जो लाभ प्राप्त केल्यानंतर कोणते परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतात तर त्या परिणाम आपल्याला या स्क्रीनवरती दिसून येतात. त्यातला पहिला परिणाम आहे उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होतं. उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होतं म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्याला माहिती आहे की उत्पादन खर्चातील दोन देशातील केवळ स्वरूपाची तफावत जर लक्षात घेतली तर आपल्या उदाहरणातील या दोन देशांपैकी भारत कापूस या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करतोय आणि रबराचे देशातील उत्पादन पूर्णपणे थांबवतो आणि रबराच्या उत्पादनात गुंतलेले जे श्रमिक आहेत ते कापसाच्या उत्पादनासाठी वापरले जातात. तसेच दुसरा देश जो आहे श्रीलंका हा देश देखील रबराच्या उत्पादनात विशेषीकरण करतो आणि कापसाचे देशातील उत्पादन पूर्णपणे थांबवतो आणि कापसाच्या उत्पादनासाठी गुंतलेले जे सर्व श्रमिक आहेत ते सर्व श्रमिक रबराच्या उत्पादनासाठी वापरले जातात. अशा प्रकारे या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय विशेषीकरण होतं, विभाजन होतं. हे या सिद्धांताचे एक महत्वाचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर दुसरा आपला परिणाम आहे की दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात वाढ होते. जर व्यापार जर अशा प्रकारचा घडून आला दोन्ही देशानं आपापल्या देशामध्ये नैसर्गिक परिस्थिती आणि विशेषीकरणाचा
विचार करून जर उत्पादन जर घेतलं तर दोन्ही वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडून येते, हे सांगण्याचं काम ॲडम स्मिथने केलेलं आहे. म्हणजे जर आपण विचारात जर घेतलं तर भारतामध्ये म्हणजे व्यापार संबंध प्रस्थापित झाल्यानंतर उत्पादन खर्चातील केवळ स्वरूपाच्या तफावतीच्या आधारावर जर व्यापार सुरू झाला तर भारतामध्ये 400 मात्रा कापूस आणि श्रीलंकेमध्ये 400 मात्रा रबर हे की जी पूर्वी 300 मात्रा कापूस आणि 300 मात्रा रबर इतकं उत्पादन होत होतं, ते आता 300 वरून 400 मात्रा इतकं होत आहे. म्हणजे एकंदरीत दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ होतीये, हे देखील आपल्याला या व्यापारावरून सांगता येतं. तसंच पुढचा देखील एक परिणाम किंवा त्याला चांगला परिणाम घडून येतो, की दोन्ही देशातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारतो. कशा प्रकारे राहणीमानाचा दर्जा सुधारतो? समजा व्यापाराच्या पूर्वीची परिस्थिती जर आपण पाहिली, तर या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांची जर तुलना केली असता भारतामध्ये रबर महाग होतं. भारतात रबर महाग होतं कारण रबराचं उत्पादन हे अतिशय कमी व्हायचं आणि जास्तीत जास्त वस्तू कुठल्या उत्पादित व्हायच्या? कापूसाचं उत्पादन जास्त व्हायचं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की उत्पादन एखाद्या वस्तूचं उत्पादन जर जास्त असेल तर त्याची आपोआप किंमत कशी असते? कमी असते. आणि जर एखादी वस्तू कमी उत्पादित होत असेल तर त्याची किंमत कशी असते? जास्त असते. म्हणजेच व्यापारापूर्वीची जर परिस्थिती जर पाहिली तर दोन्ही देशांची तुलना केली तर आपल्याला भारतामध्ये रबर महाग होतं आणि कापूस स्वस्त होतं. तर श्रीलंकेत जर पाहिलं तर श्रीलंकेमध्ये कापूस महाग होता आणि रबर कसं होतं? स्वस्त होतं, कारण रबराचं उत्पादन श्रीलंकेमध्ये कसं होतं? जास्त होतं. अशा वेळेस या आंतरराष्ट्रीय व्यापार जर घडून आला तर या दोन्ही देशामध्ये पूर्वीपेक्षा कमी किमतीत दोन्ही देशांना वस्तू प्राप्त होऊ शकतात. भारतानं आपले सर्वच्या सर्व उत्पादन घटक रबराच्या वस्तू उत्पादित करण्याऐवजी कापसाच्या उत्पादनावरती लक्ष दिलं तर कापसाचं उत्पादन आणखीन वाढेल आणि ती वस्तू कापूस आणखीन स्वस्त होईल. कोणाला स्वस्तात आपला प्राप्त होऊ शकतं? श्रीलंकेला स्वस्तात कापूस प्राप्त होऊ शकतो. तसेच श्रीलंकेकडे नैसर्गिक परिस्थिती आणि अनुकूलता जर पाहिली तर रबराचं उत्पादन जास्त होत आहे, म्हणून श्रीलंकेनं कापसाचं उत्पादन घेण्याच्या ऐवजी रबराचं उत्पादन जर घेतलं तर उत्पादनात वाढ होईल आणि त्यामुळे साहजिकच त्याची किंमत देखील काय होईल? कमी होईल आणि स्वस्तामध्ये भारताला रबर प्राप्त होऊ शकतो. आणि की जेणेकरून स्वस्तात या वस्तू दोन्ही देशाला मिळत असल्या कारणानं त्यांच्या राहणीमानाचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होते. कारण उत्पादनाचा खर्च आपोआप राहणीमानाचा त्यांच्याकडे जो असणारा उपभोगासाठी जो खर्च आहे तो खर्च काय होतो? ऑटोमॅटिक कमी होतो आणि ते इतरांसाठी वापरले जातात. तर अशा प्रकारचा दोन्ही देशातील लोकांच्या राहणीमानावरती देखील खर्च राहणीमानाचा दर्जा उंचावतो. हे देखील एक या निरपेक्ष खर्च लाभाचा एक परिणाम म्हणून आपण विचारात घेतो. आणि त्यानंतर पुढचा परिणाम आहे दोन्ही देशातील राहणीमानाचा दर्जा उंचावल्यानंतर खऱ्या अर्थानं जागतिक उत्पादनात आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन येते. म्हणजे या दोन्ही देशातील उत्पादन जागतिक उत्पादनाचा भाग असल्यामुळे आपल्याला व्यापारानंतर कापूस आणि रबर वस्तूच्या उत्पादनात झालेली वाढ जागतिक उत्पादनात वाढ घडवून आणते व जागतिक उत्पन्नाची पातळी देखील वाढते. अशा प्रकारचा विचार आपल्याला या केवळ लाभाच्या सिद्धांताच्या आधारे सांगता येतो. यानंतर आता या निरपेक्ष खर्च लाभाच्या सिद्धांताच्या आपण आता मूल्यमापनाकडे येतो आहोत. आता हा सिद्धांत आपण पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात. आपण गृहीतकांचा जर विचार जर केला तर गृहीतकांच्या विचार केल्यानंतर सुद्धा आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत. त्याच आपल्याला या सिद्धांतावरती टीका करायला उपयोगी ठरतात. आता या मूल्यमापन करत असताना आपल्याला गुण आणि दोष दोन्ही घटकांचा विचार करायचा आहे. म्हणजे आता टीका आपण करत असताना जर आपण पाहिलं, ॲडम स्मिथ आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करत असताना केवळ दोनच देशांचा आणि दोनच वस्तूंचा विचार करतो. पण प्रत्यक्षामध्ये केवळ दोनच देशामध्ये व्यापार होतो का? दोन पेक्षा जास्त कित्येक देशामध्ये हा आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो.
आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केवळ 2च वस्तू असतात का? तर नाही. 2 पेक्षा कितीतरी अधिक वस्तू असतात. या घटकांकडे मात्र ॲडम स्मिथ काय करतो? दुर्लक्ष करतो. म्हणून अशा प्रकारची एक टीका देखील या ॲडम स्मिथच्या या सिद्धांतावरती केली जाते. आपण सिद्धांत पाहिल्यानंतर लक्षात येतं, की अशा प्रकारची टीका केली जाते. अविकसित देशांना विकसित देशांच्या तुलनेमध्ये निरपेक्ष लाभ मिळणं शक्य नसतं. आता जर 2 देशामध्ये व्यापार होत असताना एक अविकसित देश आहे, मागासलेला देश आहे आणि दुसरा विकसित देश आहे. या विकसित देशांमध्ये भांडवल आणि तंत्रज्ञान हे खूप मोठं असल्या कारणानं त्या देशामध्ये वस्तूचं उत्पादन वाढवणं त्यांना शक्य आहे. परंतु अविकसित देशामध्ये, मागासलेल्या देशामध्ये मात्र वस्तूचं उत्पादन वाढवणं शक्य नसतं आणि त्यामुळे या 2 देशामध्ये आपल्यापैकी अविकसित किंवा मागासलेल्या देशामध्ये लाभ मिळणं हे शक्य होत नाही आणि हे मागासलेले देश विकसित देशांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत, असंही टीका केली जाते. याकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची टीका आहे, की वस्तूचा जो उत्पादन खर्च आहे, ॲडम स्मिथ हा श्रमामध्ये मोजतो आणि तो श्रमात मोजणं कसं आहे, म्हणजे 10 दिवसाचं श्रम जर विचारायचं घेतलं, या 10 दिवसाच्या श्रमामध्ये 200 मात्रा इतकं वस्तूचं उत्पादन होतं. म्हणजे उत्पादनाचा खर्च 10 दिवसाचं श्रम वेगळं असं जे त्याने मांडणी केलेली आहे, ही अत्यंत कृत्रिम आणि त्याचं मोजणी करणं कठीण वाटतं. अशाही प्रकारची टीका या ॲडम स्मिथच्या सिद्धांतावरती केली जाते. त्यानंतर शेवटचा आहे, की आर्थिक मागासलेपणा आणि तांत्रिक मागासलेपणा याचा विचार मात्र या सिद्धांतामध्ये केलेला नाही. बऱ्याच देशांमध्ये जे देश आहेत, काही देश विकसित आहेत, विकसनशील आहेत, त्यानंतर मागासलेले देश आहेत, याचा कुठलाही विचार त्याच्या सिद्धांतामध्ये आलेला नाही. टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस किंवा तांत्रिक विकसितपणा, मागासलेपणा याचाही विचार आंतरराष्ट्रीय व्यापार होताना दिसत नाहीये. त्यामुळे अशाही प्रकारची टीका केली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कोणत्याही देशांमध्ये व्यापार होत असताना व्यापाराच्या किमतीमध्ये सर्वात जास्त महत्वाचा घटक असतो तो वाहतुकीचा खर्च. या वाहतुकीच्या खर्चाकडे पूर्णपणे दुर्लक्ष या ॲडम स्मिथने केलेलं आहे. त्यामुळे ही जवळपास 5 टीका आपल्याला ॲडम स्मिथच्या सिद्धांताच्या बाबतीमध्ये करता येतात. यानंतर पुढचा घटक, त्याचं महत्व देखील आपल्याला सांगायचं आहे. पहा, अत्यंत सोपं आणि प्रभावी विश्लेषण आतापर्यंत व्यापारवाद्यांनी जे विचार मांडलेले होते, त्या व्यापारवादींच्या विचारांपेक्षा ॲडम स्मिथने जे मांडलेले विश्लेषण आहे, हे अत्यंत सोपं आणि प्रभावी विश्लेषण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आपल्याला मांडलेलं दिसून येतं. तशाच प्रकारे दुसरं महत्व आपल्याला सांगता येतं, की व्यापार 2 देशांमध्ये फायदेशीर कसा ठरेल हे त्याच्या सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला सहजरित्या समजतं. हे या सिद्धांताचं महत्व आपल्याला पाहून येतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय सिद्धांत मांडण्याचं काम कुणीही केलेलं नव्हतं. ते काम ॲडम स्मिथनं केलं होतं. म्हणून 18व्या शतकातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत म्हणून ओळखला जातो. आणखीन एक महत्त्व आपल्याला स्पष्ट करून सांगता येऊ शकतं. दोन्ही देशांची स्थिती निरपेक्ष लाभाची असल्यास त्यांना परस्पर व्यापार करणे कसे फायदेशीर ठरेल हे ॲडम स्मिथने दाखवून दिलेले आहे. तसेच खुल्या व्यापार धोरणामुळे प्रत्येक राष्ट्र अधिक सामर्थ्यवान होऊ शकेल असा विचारसुद्धा ॲडम स्मिथनी आपल्या सिद्धांतामध्ये व्यक्त केलेला होता. प्रामुख्यानं ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांतामध्ये अनेक दोष जरी असले तरी निरपेक्ष लाभाचे तत्व, मुक्त व्यापार, आंतरराष्ट्रीय श्रम विभागणी इत्यादी तत्वावरील आधारित आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न ॲडम स्मिथ यांनी केलेला आहे. हेच प्रामुख्याने या सिद्धांताचे महत्त्व आपल्याला स्पष्ट करून सांगता येऊ शकतात. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत जो ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे तो आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आपणाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.